कोर्स घ्यावा, तर तो सुद्धा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे, हे लक्षात घ्या। जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडी तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील। त्याची फी फक्त 149 रुपये, 1.5 वर्ष कालावधी आहे। या ठिकाणी प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल, टॉपिक नुसार आपण त्या ठिकाणी चालू घडामोडी कव्हर करतोय प्रश्नोत्तराच्या स्वरूपात। याच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि रिव्हिजनसाठी तुम्हाला या कोर्सचा, सगळ्या कोर्सचा जास्तीत जास्त फायदा होईल। ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करा। तुमच्या मित्राला परिणामास कारणीभूत ठरणारे मुख्य वायू कोणते असं मी तुम्हाला विचारले, दिलेल्या ऑप्शन मधून मुख्य वायू कोणता हे विचारलं होतं। याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त कार्बन डायऑक्साइड, कारण हरितगृह वायूला कारणीभूत ठरणारा मुख्य वायू विचारलाय, त्याच्यामुळे उत्तर असणार आहे कार्बन डायऑक्साइड, मुख्य तो महत्वाचा असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सायन्सच्या पुस्तकामधला ओल्ड स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे त्यामध्ये असणारे विधान होतं, 1 ग्रॅम अमोनिया शरीराबाहेर टाकण्यासाठी पाणी किती लागतं। आता 1 ग्रॅम अमोनिया शरीराबाहेर टाकण्यासाठी लागणारं पाणी हे 500 ml 500 मिली, ओके, हे तुम्हाला माहीत असू द्या। तिसरा प्रश्न होता तो म्हणजे तुम्हाला अयोग्य जोडी ओळखा या संदर्भातला। आता या प्रश्नाचं जेव्हा तुम्ही उत्तर बघता थोडंसं लक्ष द्या, तुम्हाला अयोग्य जोडी ओळखा। आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा या टाईपवर प्रश्न विचारला जातो की भारतीय संघराज्याचं वर्णन अर्ध संघराज्य कोणी केलं, सहकारी संघराज्य कोणी केलं, कमालीचं संघराज्य कोणी केलं, केंद्रीकरण झालेलं संघराज्य कोणी केलं किंवा वाटाघाटीचं संघराज्य कोणी केलं। या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। पहिला घटक लक्षात घ्या, केसिव्हियर यांनी भारतीय संघराज्याचं वर्णन काय केले, अर्ध संघराज्य, ओके, कॉसिफेडरल आपण असं म्हणतो इंग्रजीमध्ये। सहकारी ग्रॅनव्हिल ऑस्टिन सहकारी संघराज्य। आता मॉरिस जोन्स यांनी कमालीचं संघराज्य असं वर्णन केलं का, नाही। मॉरिस जोन्स यांनी बार्गेनिंग म्हणजे वाटाघाटीचे संघराज्य काय केलं होतं, वाटाघाटीचे संघराज्य असं भारतीय संघराज्याचं केलेलं वर्णन आहे, त्याच्यामुळे इथं काय पाहिजे होतं, वाटाघाटीचं संघराज्य। कमालीचं संघराज्य म्हटलं तर पॉल ॲपलबी म्हणजे पॉल एच ॲपलबी हे जे आहेत ना यांनी याचं वर्णन केले, हे लक्षात ठेवायचं, कारण हे ठरलेलाच घटक आहे आणि आयोग काय करतं, या ठरलेल्या घटकालाच तुम्हाला कायम प्रश्न विचारतं। केंद्रीकरण म्हटलंय के.व्ही. राव, हे सुद्धा तुमचं बरोबर आहे, किंवा केंद्रीकरणासाठी आणखी एक नाव येतं बघा, आयव्हर जेनिंग्स, ते सुद्धा तुमचं काय उत्तर आहे, बरोबर ठरलं असतं। म्हणजे के.व्ही. राव तर आहेच, परंतु आयव्हर जेनिंग्स केंद्रीकरण झालेलं संघराज्य म्हटलं ते सुद्धा तुमचं बरोबर ठरलं असतं। म्हणजे घटक लक्षात येतोय का। दुसरा मुद्दा, अर्ध संघराज्य म्हटलं C.H. अलेक्झांड्रोविच यांचं पण नाव तुम्हाला इथे घेतलं असतं तर ते सुद्धा तुमचं बरोबर ठरलं असतं, C.H. अलेक्झांड्रोविच, ते सुद्धा बरोबर ठरलं असतं। घटक लक्षात आला का की अयोग्य जोडी कोणती, पर्याय क्रमांक 3, कारण मॉरिस जोन्स यांनी भारतीय संघराज्याचं वर्णन वाटाघाटीचे संघराज्य केले, कमालीचं संघराज्य दिल्यामुळं हे 3ऱ्या क्रमांकाचं विधान किंवा ही जोडी चुकीची आहे। त्यानंतर एमपीसीचा एक फेवरेट प्रश्न, त्याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं, योग्य कोणतं विधान आहे ते ओळखा म्हटले। आता पहिल्यांदा बघा, घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर, इथं खाली 1946 दिले, म्हणजे 9 डिसेंबर 1946ला घटना सभेची किंवा घटना समितीची पहिली बैठक झाली, तर हे तुमचं पहिलं विधान बरोबर आहे। सच्चिदानंद सिन्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, सच्चिदानंद सिन्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते का, डेफिनेटली बरोबर आहे। जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला, हेही बरोबर आहे, आणि उद्दिष्टांचा ठराव 26 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला। हा 26 जानेवारीला आहे का, नाही, इथं ही तारीख काय पाहिजे होती, 22। घटक फक्त लक्षात घ्यायचा, 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला आणि 22 जुलै 1947 भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला। कारण 22/1947, आता या 2 पॉईंटमध्ये मी 2 घटकाला तुमचं लक्ष वेधू इच्छितो की बऱ्याच वेळा तुमचं ना त्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि या घटकाला तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागतं। 22/1947 22/1947 सारखं आहे, 22 जुलै 1947 म्हटलं तर भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत झाला, भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत झाला, हे लक्षात घ्या, ओके, त्याला स्वीकृती दिली। आणि 22 जानेवारी 1947 म्हटलं उद्दिष्टांचा ठराव मंजूर करण्यात आला आणि भारताची जी प्रस्तावना आहे तर ती उद्दिष्टांच्या त्या ठरावावर अवलंबून आहे। पण असा कोणता देश आहे की ज्या देशाच्या म्हणजे भारताच्या प्रस्तावनेवर त्या देशाचा प्रभाव पाहायला मिळतो, तुमचं उत्तर असणार आहे अमेरिका। अमेरिका देशाचा प्रभाव तुम्हाला या भारताच्या प्रस्तावनेवर पाहायला मिळतो, म्हणून इथं 1, 2, 3 ही विधानं बरोबर आहे, चौथं विधान चुकीचं आहे। आता घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून
कोणाची निवड झाली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्यांची निवड कधी झाली? तर ती होती 11 डिसेंबर 1946. हे लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य विधान ओळखा. ठीक आहे, तुमच्या 5 नंबर प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्ही आणि ब हे दोन्ही विधानं तुमची काय बरोबर आहे. सरनाम्यामध्ये घटनाकारांनी वास्तविक उद्दिष्ट व तत्वज्ञान यांचा समावेश केला आणि 1976ची 42व्या घटना दुरुस्तीद्वारे सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता इथं कन्फ्युजन केलं जातं. तुम्हाला एकात्मता मराठी शब्द दिला जाईल किंवा अखंडता असा शब्द दिला जाईल. हे दोन्ही अर्थ एकच होतात. किंवा इंग्रजीमध्ये लगेच बघून घ्यायचं. इंटिग्रिटी शब्द दिसतोय का? इंटिग्रिटी शब्द दिसतोय का? तो बघून घ्यायचा. हे 3 शब्द किंवा ह्याला तर तुमचं हे विधान काय असणार आहे? बरोबर असणार आहे. पण या ठिकाणी एकात्मताच्या ऐवजी MPSC काय करते? तुम्हाला एकता असा शब्द देते. एकता दिलं तर ते चुकीचं ठरतं. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता किंवा अखंडता किंवा त्याला आपण इंटिग्रिटी असा वर्ड दिसतो का? इंग्रजी ट्रान्सलेशनमध्ये बघायचं आणि त्यावरून तुम्हाला ते उत्तर द्यावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, भारताचे महान्यायवादी पुढीलपैकी कोणतं काम करावं लागतं? आता महान्यायवादींना करावी लागणारी कामं अ कडं बरोबर आहे. म्हणजे भारत सरकारला विधिविषयक सल्ला देणं, भारताच्या कोणत्याही न्यायालयात सुनावणी करणं, भारत सरकारची बाजूच न्यायालयात मांडणं, भारत सरकारचे वाद समोपचारानं मिटवणं. वाद मिटवणं हे महान्यायवादी म्हणजे समोपचारानं मिटवणं असं येणार नाही. बाजू न्यायालयात मांडणं बरोबर आहे, कोणत्याही न्यायालयात सुनावणी करणं बरोबर आहे, विधिविषयक सल्ला देणं बरोबर आहे. ब विधान इथं असणार आहे का? तर ते असणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वैशिष्ट्ये दिलीत आणि मृदा कोणती ते ओळखा असं म्हटलंय. आता दिलेल्या वैशिष्ट्यावरून तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता की एक तर ती मृदा अल्कली स्वरूपाची असली पाहिजे. ओके, म्हटले मृदेची जलसंधारण क्षमता खूप कमी असते. जलसंधारण आणि अल्कली आणि जाड चपटा म्हणजे चिकन पोयटा इलिमेट होतंय. तुमची जांभी मृदा म्हणजे कोकणाकडचा भाग जो आहे तो इलिमेट होतोय. काळी मृदा डेफिनेटली, कारण जलसंधारण क्षमता खूप कमी असते म्हटले. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे भरड उथळ मृदा जी आहे, तर हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्राचीन वास्तूंचा समावेश युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत करण्यात आलाय? म्हणजे यामध्ये अजंठा लेणी आहेत का? घारापुरी आहेत का? वेरूळ आहेत का? पितळखोरा भारतातल्या जवळपास सगळ्यात जुन्या लेण्या म्हणून त्याला ओळखलं जातं पितळखोरा. तर याचा युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समावेश नाही. अजिंठा आहे, घारापुरी आहे, वेरूळ आहे. याच्यामुळं अ ड पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 24 नोव्हेंबर 1919 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय खिलाफत परिषद भरली होती? आता 1919ची अखिल भारतीय खिलाफत परिषद ही कुठं भरली होती? ऑब्विसली याचं उत्तर असणार आहे दिल्ली. आणि याचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी. ओके, 1919 खिलाफत परिषदेचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते. कारण डिसेंबर 1919 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन अमृतसरला झालं होतं. अमृतसर, ठीक आहे. आणि अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू होते. कोण होते? मोतीलाल नेहरू, काँग्रेसचा अधिवेशन अध्यक्ष, ठीक आहे. आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा दर्शवला होता. ठीक आहे, खिलाफत चळवळीला पाठिंबा दर्शवलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला बंगालच्या फाळणीच्या संदर्भात दिलेली विधानं होती. आता बंगालची फाळणी करण्याची घोषणा लॉर्ड कर्झन याने दिल्लीहून केली होती का? आता ही दिल्लीहून नव्हती, सिमलाहून केली होती. तुम्हाला इतर लोकेशनमध्ये फसवलंय. दिल्ली दिल्यामुळं हे विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. याच्याऐवजी इथं विधान काय असणं पाहिजे होतं? सिमलेला केली होती. कधी? 7 जुलै 1905. 7 जुलै 1905. त्याच्यामुळं पहिलं विधान हे डोळे झाकून तुम्ही काय करू शकता? इलिमिनेट करू शकता. जर इलिमिनेट केलं तर तुमचे ऑप्शन बघा, 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर इलिमिनेट होतो. पर्याय क्रमांक 2 म्हणजे बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905 होणार होती आणि 20 जुलै 1905 रोजी बंगाल प्रांताचे 2 भागामध्ये विभाजन करण्याचा आदेश पारित करण्यात आला. बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? त्याची तारीख आहे, ती तारीख येते 12 डिसेंबर 1911. 12 डिसेंबर खूप महत्त्वाची तारीख आहे, लक्षात ठेवा. बंगालची फाळणी रद्द करण्यात आलेली होती. केली कधी? तर हे अगोदर घोषणा केली होती 7 जुलै 1905ला लॉर्ड कर्झन यांनी सिमला या ठिकाणी. दिल्ली दिल्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. या बंगालच्या फाळणीलाच पुन्हा दुसरा एक घटक आहे, त्यासाठी तुम्हाला इथं विधान दिलं होतं.
अयोग्य विधान ओळखा असं म्हटलं होतं, पण इथं कोणतंच विधान अयोग्य नाही, दोन्ही नाहीत. म्हणजे जी वंगभंग चळवळ म्हणतो आपण, की बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून करण्यात आलेली चळवळ, त्याला वंगभंग चळवळ म्हणून ओळखली जाते. आणि संपूर्ण बंगालमध्ये जो राष्ट्रीय शोक दिन होता तो केव्हा साजरा करण्यात आला किंवा तो केव्हा घोषित झाला होता? 16 ऑक्टोबर 1905. जसं तुम्हाला बंगालची फाळणी रद्द झाली 12 डिसेंबर 1911 लक्षात ठेवायचं आहे, तसं हा जो शोक दिन कधी सेलिब्रेट करण्यात आला? 16 ऑक्टोबर 1905. परीक्षेला यावर बऱ्याच वेळा विचारले आले प्रश्न, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लखनौ करार 1916. ठीक आहे, लखनौ करार की ज्यामध्ये काँग्रेस, मुस्लिम लीग यांच्यामध्ये झालेलं एकमत, जहाल माहौल यांच्यामध्ये झालेलं एकमत किंवा पॅचअप झालेलं. लखनौ कराराबाबत तुम्हाला विधानं दिलीत आणि कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली. आता हे विधान बरोबर आहे का? तर मी म्हणेल हे विधान चुकीचं आहे. काँग्रेसनं काय केलं होतं तर काँग्रेसच्या साम्राज्याअंतर्गत मागणीचं, म्हणजे काँग्रेसचं मुस्लिम लीग जी होती, या मुस्लिम लीगनं काय म्हटलं, काँग्रेसच्या साम्राज्याअंतर्गत स्वराज्याच्या मागणीचं समर्थन केलेलं होतं. संपूर्ण स्वराज्याच्या मागणीचं समर्थन केलेलं होतं का? नाही. म्हणजे तुम्हाला इथं दिलेल्या विधानापैकी थोडासा घटक लक्षात घ्या. तुम्हाला विचारलंय काय? अयोग्य विधान कोणतं होतं ते ओळखा. याचं करेक्ट आन्सर आहे अयोग्य पर्याय क्रमांक दुसरं हे चुकीचं आहे, की मुस्लिम लीगने काँग्रेसच्या संपूर्ण स्वराज्य मागणीचं समर्थन केलं. मुस्लिम लीगनं कशाचं समर्थन केलं? काँग्रेसचं. ही जी काँग्रेस होती या काँग्रेसचं साम्राज्याअंतर्गत स्वराज्य, काँग्रेसचं काय मागणी होती? साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्याचं, संपूर्ण स्वराज्याचं नाही. त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान काँग्रेसनं ही मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केलेली होती, म्हणून तर ते एकमत झालं होतं. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे पण दुसरं चुकीचं आहे, म्हणून अयोग्य विधान हे केवळ ब असणार आहे. लक्षात आलं का? कशाचं समर्थन केलं होतं? काँग्रेसच्या साम्राज्याअंतर्गत स्वराज्याचं. संपूर्ण दिलाय शब्द ना, त्यामुळं विधान चुकीचं आहे. त्यानंतर स्टेट फॉरवर्ड प्रश्न आहे. लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष अंबिकाचरम मजुमदार मवाळ नेते होते आणि लखनौ ऐक्य आणि लखनौ करार अधिवेशन हे दोन्ही घटकासाठी प्रसिद्ध आहे. ओके, 1916ला झालेलं अधिवेशन. ओके, कारण याच्यामध्ये काँग्रेस, मुस्लिम लीग यांच्यामध्ये झालेला समझोता आणि काँग्रेसमध्ये जो जहाल गट आहे त्यांचा झालेला प्रवेश, त्याच्यामुळं हे लखनौ अधिवेशन फेमस होतं. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा 1919 याच्यानुसार तुम्हाला काय विचारलं होतं? अयोग्य कोणतं आहे का? तर या विधानामध्ये कोणतंही अयोग्य नाही आहे. म्हणजे भारत मंत्र्यानं केंद्र स्तरावरील नियंत्रण जशाच्या तसं ठेवण्यात आलं. प्रांतिक सरकारवरील नियंत्रण सोपीव विषयाबाबत कमी करण्यात आलं. प्रांतिक कायदेमंडळात मांडल्या जाणाऱ्या विधेयकास भारत मंत्र्याची पूर्वसंमती आवश्यकता काढून टाकण्यात आली. आता या पॉईंटला तुम्हाला थोडंसं इलॅबोरेट जेव्हा करायचं आहे तर याला इलॅबोरेट करताना आपण पुढच्या प्रश्नामधून करूया की 1919च्या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या, म्हणजे तुम्हाला आयडिया आणखी क्लिअर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 15, प्रश्न समजून घ्या फक्त. 1919चा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा हा कायदा का फेमस आहे? कारण या कायद्यामुळं भारत मंत्री म्हणजे जे हाय कमिशनर ऑफ इंडिया, भारतासाठी हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं. परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं होतं की भारतासाठी हाय कमिशनर हे पद कोणत्या कायद्यानं निर्माण झालं? तुमचं उत्तर असलं पाहिजे 1919चा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा. आता दुसरा मुद्दा असा होता, या हाय कमिशनरची नियुक्ती कोण करणार? भारत सरकार करणार. पगार कुठण्याच्या तिजोरीतून देणार? भारत सरकारच्या तिजोरीतून देणार. आणि तो भारताचा जो गव्हर्नर जनरल काउन्सिलचा ब्रिटिशमधला एजंट म्हणून तो काम करत. म्हणजे इथं सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. आता लक्षात घ्या, भारत मंत्र्याचा पगार आणि हाय कमिशनर हे दोन घटक वेगळे आहेत. भारत मंत्री हा घटक वेगळा आहे आणि हाय कमिशनर हा घटक वेगळा आहे. 1919च्या कायद्यानं काय केलं म्हटलं गेलं होतं की अगोदर कसं व्हायचं? 1919च्या कायद्याच्या अगोदर विधान काय वापरतो ते समजून घ्या. 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा होता, या कायद्याच्या अगोदर काय होत होतं? तर ह्या भारत मंत्र्याचा जो पगार होता ना, तर तो भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जायचा. कुठून दिला जायचा? भारताच्या तिजोरीतून. पण 1919च्या कायद्यानं काय केलं? भारत मंत्र्याचा पगार हा काय केला तर ब्रिटिश पार्लमेंटकडनं दिला जाईल असं म्हटलं.
परंतु 1919च्या कायद्यानं हाय कमिशनर पद केलं आणि या हाय कमिशनरचा पगार याचा भार कुठं टाकला, भारताच्या तिजोरीवर टाकला. म्हणजे असं म्हणता येईल तुम्हाला की 1919च्या कायद्यानं काय केलं, भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून न देता तो इंग्लंडच्या तिजोरीतून किंवा ब्रिटिश पार्लमेंटकडून दिला जाईल हे घोषित केलं. पण 1919च्या कायद्यानं नवीन तयार केलेलं पद होतं, याचा मात्र पगार जो आहे त्या हाय कमिशनरचा त्याचा भार भारताच्या तिजोरीवर टाकला. हा घटक तुम्हाला समजला पाहिजे. ॲडॉब डाउनलोड करण्यासाठी एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे, तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात, त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ऍड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे, 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या